तुम्हाला सल्ला दिलाय करा, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने एकदा या सगळ्यावर व्यवस्थित विचार करा, म्हणजे सगळ्या बाजूने विचार करून बघा. म्हणजे तुम्ही सावलीशी जाऊन बोलाल, तिला खडसावून सांगाल, पण त्याच सावलीने ह्या सगळ्या गोष्टी जर सारंगला सांगितल्या तर सारंग त्यावर काय रिॲक्ट करेल माहिती आहे ना तुम्हाला? नाही म्हणजे त्याला हे सगळं अजिबातच नाही आवडणार. मग तो भडकेल, मग तो घरी येऊन इकडे तुमच्यासोबत भांडण करेल, तुमच्यात वादावाद होणार, तो तुम्हाला हर्टफुल गोष्टी बोलणार आणि मग तुम्हाला हर्ट झालं की मला सुद्धा हर्ट होणार आणि मग मला गिल्ट येत राहणार की मी काय सल्ला देऊन बसले. त्यामुळे तुम्ही प्लीज तुमच्या पद्धतीने एकदा विचार करा. चालेल. तो माझ्यावर रागवला, चिडला, मला काहीही बोलला तरी चालेल, मी ते सहन करीन, मला परवा नाही. पण ओवीच्या निमित्तानं हे जे काय जवळ येणं चालू आहे ना सारंगचं आणि सावलीचं, ते मला कधीही मान्य नाही. मी हे होऊनच देणार नाही. हे कुठेतरी मला थांबवायलाच पाहिजे. पण नेमकं काय करू ते मला कळत नाहीये. मी आधी सुद्धा प्रयत्न केला. वाढदिवसाचं बघ ना, मला वाटलं मी जर का सारंगला सांगितलं की मी वाढदिवसाला येणार नाही तर तो वाढदिवस कॅन्सल करेल. हो, पण त्यांनी असं अजिबात केलं नाही. माझ्या विरोधात गेला, पण सावलीला प्राधान्य दिलं. खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला वाढदिवस. आणि आता हा गाण्याचा कार्यक्रम नाही. पिकनिक झाली, वाढदिवस झाला, गाण्याचा कार्यक्रम होईल, हे सगळं हाताबाहेर जाईल. आत्ताच्या आत्ता काहीतरी करायलाच पाहिजे मला. करेक्ट आहे आई तुमचं, हे थांबवलं पाहिजे. अगदी बरोबर आहे तुमचं, करेक्ट बोलताय तुम्ही. ते पिकनिक, बर्थडे हे सगळं मागे राहिलं, पण आता जर असं स्टेज शोज आणि मोठे मोठे कार्यक्रम करण्यापर्यंत त्यांची गाडी गेली असेल तर मग हे धोक्याचं आहे आपल्यासाठी. लोकांमध्ये चर्चा सुरू होणार, लोक आपल्या घराबद्दल नको नको त्या चर्चा बाहेर करायला लागतील. नाही 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 नाही, हे सगळं चुकीचं घडतंय. आपण हे वेळीच थांबवलं पाहिजे. आणि जर सारंगची रिॲक्शन झेलण्याची तुमची तयारी असेल, म्हणजे तो काहीही रिॲक्ट झाला तरी तुम्हाला ओके असेल ना, तर तुम्ही सावलीशी उद्या बोलण्यापेक्षा आजच रात्री बोला. आत्ता? हो नाही, मला माहिती आहे आता खूप लेट झालं खरं, पण आई ही संधी गेली ना तर मग परत वेळ निघून जाईल. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता तिला जाऊन भेटा आणि तिला खडसावून सांगा आणि सुतासारखं सरळ करा. नाही, बरोबर आहे तुझं. उद्या सकाळची का वाट बघायची, आत्ताच जायला पाहिजे.